म्हणता तेव्हा देतीस का तू? मम्मी जेवायला तर इथे आम्ही पोहोचलो आहोत आमच्या टोल नाक्यावरती, म्हणजे येवले चहा पिण्यासाठी. आणि साहेब गेले चहा घ्यायला. तर मी बघा कशा प्रकारे तयार झालेली आहे, म्हणजे स्वेटरची टोपी, त्यानंतर वरतून हेल्मेट, असं पूर्ण पॅक होऊन मी प्रवास करत होते. तर निघालोय आम्ही नवी मुंबईला. तर हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल. मी दीपाली तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते माझ्या नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तर फ्रेंड्स, इथे आम्ही चहा पिण्यासाठी थांबलो होतो आणि सगळी दुकानं बंद होती, कारण पहाटेची वेळ होती आणि खूप लवकर आम्ही इथे पोहोचलो होतो. म्हणजे ना जवळजवळ 5:30 झाले असतील. तर ह्या टायमाला ना सगळी दुकानं बंद होते, फक्त चहाचं दुकान चालू होतं. ते पण जस्ट त्यांनी आत्ताच चालू केलं होतं आणि आत्ताच चहा बनवला होता त्यांनी. त्यामुळं पटकन मी इथे चहा वगैरे घेतला, क्रीम रोल वगैरे घेतलं. आणि साहेब तर चहा प्यायला नको म्हणत होते, पण मी म्हणलं की थंडी खूप आहे आणि एवढ्या थंडीमध्ये थोडासा चहा भेटला ना तर बरं वाटतं. जरा गरम चहा पिला तर छान वाटतं थोडंसं. नाहीतर ना असं नॉर्मली चालताना सुद्धा एवढी थंडी वाजत होती आणि गाडीवर तर तुम्ही विचार करा मग किती थंडी असेल ते. त्यामुळं मग मी साहेबांना सांगितलं की थोडंसं तुम्ही पण घ्या चहा, एखाद्या वेळेस पिलं तर काय नाही होत, कारण की थंडी आहे. त्यामुळं मग साहेबांनी थोडासा पण चहा घेतला आणि मग आता आम्ही चहा वगैरे घेऊन निघतोय नवी मुंबईला. आणि इथे ना साहेब बोलत होते की तू सेम सशासारखी दिसायला लागलीस, कारण की ते टोपी वगैरे मी काढायलाच तयार नव्हती. भलं कॅमेरा चालू असू द्या, पण ते कसंही दिसलं तर ना मला दिसण्यावरून काही हे नाही, कारण स्वतःची सेफ्टी ही महत्त्वाची आहे. तर त्यामुळे ना मी टोपी वगैरे काय काढली नाही, सशासारखी दिसली तर दिसू दे म्हणून अशीच ठेवली टोपी. तर आता इथे चहा वगैरे घेतल्याच्या नंतर आम्ही निघालोय मुंबईला. तर इथे रस्त्याने पूर्ण असं काहीतरी टँकर वगैरे गेलं होतं, पूर्ण पाणी सांडलं होतं आणि अशातून ना गाडी स्लिप होण्याची खूप शक्यता असते. त्यामुळे ना एका साईडनी असं गेलो आम्ही आणि चाललो आहे आता मुंबईला. हे बघा पूर्ण दुकानं वगैरे सगळं बंद आहे, क्वचितच कुठलं तरी एखादं दुकान वगैरे चालू असतं. तर ह्या टायमाला ना प्रवास करायला खूप छान वाटतो, फ्रेश वातावरण असतं, खूप छान वाटतो. पण ना एवढं की थंडी मात्र भरपूर असते. तर आता इथे बघा पोहोचलो आहे आम्ही बदलापूर MIDC मध्ये. आणि बदलापूर MIDC जशी स्टार्ट झाली ना की थंडी पूर्णच संपून जाते आणि एकदम गरमी होते, कारण की इथे ना म्हणजे ह्या टायमाला तर ना पूर्ण असं ते धूर सोडलेला असतो कंपन्यांचा. आणि हे बघा तुम्हाला दिसतंय हायवेमध्ये, तर पूर्ण ना असं व्हाईट कलरचं सगळं झालेलं असतं आणि धूर सगळीकडे पसरलेला असतो. आणि हा ना म्हणजे ते रासायनिक धूर असतो, त्यामुळं ना हा धूर खूप म्हणजे खूप वाईट असतो आपल्या शरीरासाठी, फुफ्फुसं वगैरे खराब होत असतात. तर आपण थोडं विचार केला पाहिजे की आपल्याला कधीतरी गेलं तर आपल्याला एवढं त्या धुराचा त्रास होतो, तर इथे राहणारे लोक वगैरे आजूबाजूला किंवा कंपनीमध्ये काम करणाऱ्या लोकांचं काय होत असेल. तर मजबुरी असते शेवटी पैशाची आणि त्यामुळं अशा ठिकाणी काम करावं लागतं लोकांना. तर हे बघा पाणी अजूनसुद्धा आहेच. तर पूर्ण म्हणजे मला वाटतं टँकर काय लिकेज वगैरे झाला होता का काय माहिती, एवढ्या लांबपर्यंत टँकर होतं, ते पाणी सांडलेलं होतं. तर हे बघा आता इथे तर बघा, इथे तर खूपच भयंकर धूर असतो. चारही बाजूला ना पूर्ण असं धूर साठलेला होता. आणि इथे आलो ना आम्ही, तर मी साहेबांना वगैरे पण सांगत असते की नाक बंद करा आणि पूर्ण म्हणजे अजिबात काय बोलायचं वगैरे नाही, कारण की तोंडात नाकात ते हे जाईल ना रासायनिक धूर वगैरे. त्यामुळं आम्ही एकदम तोंड गच्च ठेवून आम्ही जातो. तेवढा पल्ला जो आहे तो आम्ही एकदम असं ना न बोलता असं तेवढं पार करत असतो.
तर फ्रेंड्स इथे म्हणजे आम्ही मुंबईला गेलो होतो सकाळी, त्यानंतर मतदान वगैरे केलं आणि त्यानंतर आता रिटर्न निघालो आहे आम्ही कर्जतला, कारण की साहेबांची लवकर सुट्टी झाली होती दुपारच्या टायमालाच. आणि दुपारच्या टायमाला सुट्टी झाल्याच्यानंतर त्यांनी पण जाऊन मतदान वगैरे केलं आणि आता निघालो डायरेक्टली घरी. तर इथे रस्त्याने जाताना मी आईस्क्रीम वगैरे खाल्ली, कारण की तहान लागली होती त्यामुळं. तर आता हा व्हिडिओ जो आहे तो हा आहे आजचा व्हिडिओ, आज पहाटेचा व्हिडिओ. आणि इथे ना माझी बरीचशी कामं झाली होती, म्हणजे स्वयंपाकाचं पूर्ण काम झालं होतं. तर मुलांसाठी पण म्हणजे चपाती आणि ना मुगीची डाळ बनवली होती, कांदा टोमॅटो लसूण वगैरे हे सगळं टाकून थोडीशी सरबरीत अशी डाळ बनवली होती. आणि आता त्यांच्या डब्याची तयारी पूर्णपणे झाल्याच्या नंतर ना एकदम रिलॅक्स झाली होती मी. आणि ना बाहेरचं खूप फ्रेश वातावरण वाटत होतं, त्यामुळं ना थोड्या वेळ मी इथे बाहेर येऊन उभी राहिली होती. तर खूप छान असं वातावरण झालं होतं. आणि त्यानंतर मी इथे रोपांना पाणी दिलं अगोदर, आणि पाणी दिल्यावरती ना थोडंफार बाल्कनी घाणच होते ना, माती वगैरे सांडते, त्यामुळे ना बाल्कनी पण स्वच्छ धुवून घेतली. आणि मग मी आले आहे पुन्हा किचनमध्ये. तर किचनमध्ये जे काम बाकी होतं ते काम पूर्ण करायचं होतं. म्हणजे आता स्वयंपाक तर रेडी झालेला होता, पण भांडे वगैरे आणि किचन थोडंफार घाण झालेलं होतं. स्वयंपाक केल्यावरती थोडंफार काउंटरवरती काही ना काहीतरी सांडलेलं असतं, त्यामुळे ना किचन वगैरे स्वच्छ करायचं होतं इथे. तर ते काम मी इथे चालू केलेलं आहे. आणि आता इथे ना भांडे वगैरे सगळं घासून झाल्याच्या नंतर मी इथे हे पिण्याच्या पाण्याचा हंडा पण घासून घेणार आहे. आणि त्याचसोबत इथे बघा आंघोळीला पाणी पण ठेवते. तर अजून मुलं उठली नव्हती, त्यामुळं मी माझ्यासाठीच पाणी ठेवलं इथं गरम होण्यासाठी. आणि तोपर्यंत माझी जे काही कामं होतात ते करून घेते, म्हणजे पाणी तापेपर्यंत छोटी छोटी कामं उरकून जातात तोपर्यंत. तर इथे ना पिण्याच्या पाण्याचा हंडा जो आहे तो मला घासून धुवून स्वच्छ भरायचा होता, कारण की ना गेले 2 दिवस झालं थोडासा लाईटीचा प्रॉब्लेमच होतोय. म्हणजे दुपारच्या टायमाला लाईट जाते, त्यानंतर संध्याकाळी येते, संध्याकाळी 2-3 तास थांबते आणि त्यानंतर मग अचानक लाईट जाते. म्हणजे असं ना प्रॉब्लेम चालू आहे. म्हणून ना ॲक्वाचं पाणी वगैरे भरून ठेवलेलंच परवडलं, कारण की पहिल्या दिवशी अचानक जेव्हा पाणी गेलं होतं ना, त्या दिवशी मी हंडा वगैरे काही भरून ठेवला नव्हता, त्यामुळं खूप म्हणजे खूप हे झाली, वाईट परिस्थिती झाली होती. कारण की पिण्याच्या पाण्याची टाकी जी आहे ॲक्वाची, ती टाकी ना अर्धीच झाली होती आणि अर्ध्या टाकीमध्येच आम्ही पूर्ण दिवस काढला होता, एवढं हे झालं होतं. तर त्यामुळं मग आता वाटलं की पुन्हा हे असं होऊ नये, म्हणून म्हटलं भरून ठेवावंच एकदाची. आणि हंडा भरण्यासाठी जो हा पाईप मी वापरणार आहे ना, तो पाईप ना मी म्हणजे ठेवला होता एका साईडला व्यवस्थित, पण ना तो पाईप अनुताईने नंतर ना कुठेतरी चेंज करून ठेवला होता. आणि ना मग मला सापडतच नव्हता. अनुताई तर झोपलेली होती, पण सापडत नव्हता. मग ना मी अनुताईला उठवलं आणि तिने ना तो पाईप शोधून दिला मला. तर अशा प्रकारे ना ही ॲक्वाच्या नळाला हा पाईप जॉईंट करून हंड्यामध्ये सोडला ना, तर मग हा हंडा आपोआप भरतो. कारण की ना असं घेऊन उभं राहिलं ना तर ते पाणी फास्ट येत पण नसतं, आणि त्यामुळं ना घेऊन उभं राहायचं म्हणलं की मग तेवढा टायमिंग वेस्ट जातो. म्हणून मी ना याला, आणि वॉश बेसिनमध्ये ठेवावा तर हंडा मोठा आहे, त्यामुळं ना भीती वाटते की ते वॉश बेसिनचं काहीतरी तुटेल वगैरे. त्यामुळं ना मग मी अशा प्रकारे स्टँडवरती हंडा ठेवला आणि त्याला पाईप जॉईंट करून घेतला. तर हार्डवेअरमधून पाईप आणला होता हा. म्हणजे हे नसतं का ते पेट्रोल वगैरे काढण्यासाठी, लोक बाईकचं पेट्रोल काढण्यासाठी वगैरे वापरतात असा पाईप. तर तसा पाईप मी हार्डवेअरमधून आणला होता हंडा भरण्यासाठी. तर अशा म्हणजे आयडिया करून ना मी माझं घर जे आहे ते चालवत असते. काही ना काहीतरी, म्हणजे जिथं काहीतरी आपलं काम नडतं तिथे काहीतरी आयडिया करायची आणि आपलं काम जे आहे ते सोपं करून घ्यायचं असतं. तर आता हंडा भरत आहे आणि त्याचसोबत गरम पाणी होत आहे आंघोळीसाठी. आणि तोपर्यंत मी ना म्हणजे बास्केटमधले जे भांडे होते ते मांडणीला लावून घेतले, आणि तोपर्यंत पाणी कडक एकदम गरम झालं होतं. तर आता मी पटकन आंघोळीला पाणी उतरावून घेतलं आणि मुलांसाठी ठेवून देते पाणी नंतर.
कारण की वैभवदादा उठलाय पण तो गेलाय दुकानला दूध आणण्यासाठी. तर आम्ही ना काल मुंबईवरून येताना म्हणजे ना लक्षातच नाही दूध वगैरे आणायचं. तर रोज साहेब कसं करत असतात, कामावरून येता येता दूध घेऊन येत असतात. पण रात्री तिकडं म्हणजे तिकडून येताना ना लक्षातच नाही आलं, कारण की आमच्या इथलं ना रेल्वे फाटक जे आहे ना ते बंद आहे सध्या. आणि त्यामुळं ना आम्ही जिथं दूध भेटतं तिथून आलोच नाही, आम्ही डायरेक्टली हायवेवरून आलो. त्यामुळं ना ते दूध आणायचं लक्षात नव्हतं. आणि सकाळी सकाळी ना इथली दुकानं लवकर उघडत नाहीत. त्यामुळं थोड्या वेळाच्या नंतर मग वैभवदादाला उठवलं आणि त्याला पाठवलं होतं दूध आणायला. तर त्याने ना जाऊन अमूल दूध घेऊन आला, कारण की इथे फक्त अमूल दूध भेटतं आणि बाकी सुट्टं वगैरे दूध भेटतं, गोकुळ दूध वगैरे भेटत नाही त्यामुळं. तर त्यानंतर ना मग मी आंघोळीला गेले आणि आंघोळ वगैरे केल्याच्या नंतर सर्वात आधी इथे बाबासाहेबांना आणि तथागतांना वंदन करते. आणि दिवसाची सुरुवात माझ्या त्यांना वंदन करूनच होते. तर इथे ना म्हणजे आपल्याला जे काही जगण्याचा वगैरे अधिकार दिलेला आहे, कालच मतदान वगैरे करून आले, पण ते मतदान करण्याचा अधिकार जो आहे तो फक्त आणि फक्त बाबासाहेबांमुळे भेटलेला आहे. म्हणजे एक साधारण माणूस त्या दिवशी राजा बनून राहतो आणि राजासारखी फिलिंग येते त्या दिवशी खरं. कारण वोट म्हणजे खूप महत्त्वाचं आहे, आपलं एक वोट जे आहे ना ते खूप महत्त्वाचं आहे. त्याच्यामुळे म्हणजे जे काही निर्णय येत असतो तो एका मतामुळे निर्णय बदलत असतो. त्यामुळं आज सगळ्यांचं मत ना खूप महत्त्वाचं आहे. कितीही काही झालं तर मतदान करणं हे खूप गरजेचं असतं. तर काल ना म्हणजे जाऊन आम्ही मतदान वगैरे करून आलो, पण ते मतदान करण्याचा अधिकार बाबासाहेबांमुळेच भेटलेला आहे. आणि हे स्वाभिमानाचं जीवन जगण्याचा अधिकार आहे बाबासाहेबांमुळेच भेटलेला आहे. त्यामुळं त्यांना म्हणजे कधीही त्यांना स्मरणात ठेवायचं आणि त्यांनी काय काय आपल्यावरती उपकार केलेले आहेत हे कधीच विसरायचं नाही. तर जो आपल्यावरती केलेले उपकार विसरतो ना तो माणूस म्हणण्याच्या लायकीचा नसतो. तर बाबासाहेबांना वंदन केल्याच्या नंतर मी पुन्हा आली आहे किचनमध्ये. तर वैभवदादाने जे दूध आणलं होतं ते दूध आता गरम करायचं होतं आणि वैभवदादासाठी आंघोळीला पाणी ठेवलं होतं. कारण की आता माझ्यानंतर डायरेक्टली वैभवदादा आंघोळ करेल, त्याला शाळेत जायचं आहे. बाकी अन्नूताई तर घरीच आहे, त्यामुळं ना सगळ्यात लास्टला अन्नूताईला आंघोळ करायला पाणी ठेवेल. आणि एका सबस्क्रायबरने ना मला विचारलं होतं की तुमची मुलगी काय करते हे ते. तर ना सांगू इच्छिते की माझ्या मुलीला BSc करायची आहे ना, BSc नर्सिंग कोर्स करायचा आहे. आणि त्यासाठी तिचं हे चालू होतं, पण ना काही छोटासा प्रॉब्लेम आला. म्हणजे ना तिला CATची परीक्षा द्यायचं ते राहून गेलं होतं, त्यामुळं तिला BSc करता आली नाही. आणि त्यामुळं ना तिने 1 वर्षाचा ब्रेक घेतला होता. तर आता येणारी जी हे आहे एक्झाम ती देणार आहे, त्यानंतर मग ती BScला ॲडमिशन घेणार आहे. त्यामुळं आता सध्या ती घरी दिसते तुम्हाला. तर फ्रेंड्स आता इथे दूध तापवायला ठेवते. दादा, तर आता इथे वैभवदादाचा ब्रश वगैरे झालेला आहे आणि तो बसलाय ते पियानो वाजवत. आणि मग आता इथे गरम दूध झालेलं आहे तर मी त्याला दूध वगैरे देते, कारण की ब्रश तर करून झालेला आहे, फक्त आंघोळ करायची बाकी आहे. पाणी तापतंय तोपर्यंत तो दूध पिऊन घेईल. आणि हे बघा फ्रीज म्हणजे अचानक थोडं थोडं हलतंय, त्यामुळे कॅमेरा हलत होता. तर आता इथे सगळं झाल्याच्या नंतर फायनली मी इथे थोडासा गुळाचा चहा करून घेते, कारण की सकाळी फक्त लिंबू पाणी पिलं होतं आणि त्यानंतर ना मग काहीच पिलं नव्हतं. लिंबू पाणी म्हणजे ना पाणी गरम करून त्यामध्ये लिंबू पिळून पिला होता, बाकी गोड सरबत वगैरे पिलं नव्हतं. तर तेवढंच पिलं होतं, त्यानंतर ना काही खाल्लं नव्हतं, पिलं नव्हतं. तर आता मी ते फायनली गुळाचा चहा बनवून घेते अद्रकवाला आणि त्यानंतर रिलॅक्समध्ये बसून बाल्कनीमध्ये चहा पिते. कारण की आता सगळी कामं तर झालेली आहेत, फक्त आता कपडे धुवायचं काम बाकी आहे. बाकी स्वयंपाक वगैरे तर झालेला आहे आणि कपडे धुवायचं काम बाकी आहे. तर सगळ्यांच्या आंघोळी वगैरे झाल्या की मग त्यानंतर मग कपडे वगैरे धुता येतील. तर लादी पुसायचं काम अन्नूताई करणार आहे, त्यामुळं मी आता रिलॅक्समध्ये बाल्कनीमध्ये बसून चहा पिते.
आणि इथे स्वतःसाठी चहा घेतला आणि वैभवदादासाठी टिफिन वगैरे पॅक करून दिला. म्हणजे एकदाशी माझे सगळं काम झालं इथे. आणि आता इथे चहा घ्यायला बसले आहे मी. तर या फ्रेंड्स तुम्ही पण चहा प्यायला. आणि फ्रेंड्स आता हा व्हिडिओ जो आहे तो इथेच थांबवते. हा व्हिडिओ जर चांगला वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा लवकरच भेटूया आपण नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त राहा. बाय. आणि मी असायला पाहिजे होती बघ गाई, बघ गाई.